चला लगेचच फलंदाज दाखल करायचे आहेत. कोलठण क्रिकेट संघ आपण पाहतायत या सामन्यामध्ये सर्वप्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 5 षटकांचा डाव आहे. कशा पद्धतीचं लक्ष बढ़वलं जाईल हे देखील या सामन्यामध्ये पाहायला टॉप ऑर्डरचे फलंदाज यावेळेस मैदानावरती आपण दाखल होत असताना पाहतायत. या बाटलमध्ये जबजरंग कोलठण संघाचे. कोलठण संघ म्हटला तर भरपूर चांगल्या नामावलीचा संघ आहे. या मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये याही संघाचा दबदबा भरपूर कायम एकनिष्ठ राहिलेला आपण पाहिलेला आहे. परंतु विसरून जमणार नाही अपोजिट संघ आपण बघतायत. रवींद्र स्पोर्ट्स पशेडी संघ देखील एक चांगला टीम आहे आणि या दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण बघतायत हे अप्रतिम दर्जाचं बॅटल. फिल्डिंग करत असताना पशेनी संघ, फलंदाजी करत असताना या डाबामध्ये आपण कोलठण टीमला पाहतोय. ओपनिंग प्लेयर्स यावेळेस इंटर होत असताना मैदानावरती आपण पाहतायत. बॅटर दीपक आणि त्याचबरोबर चंद्रकांत हे दोन खेळाडू यावेळेस मैदानामध्ये दाखल होत असताना आपण बघतोय. फलंदाजीची स्ट्रॅटेजी कशी असेल हे देखील या मॅचमधून आपण बघणार आहोत. टॉप ऑर्डरचा फलंदाज म्हटला तर स्टार्ट हा अप्रतिम हवा असतो आणि इथे तो स्टार्ट दिला जाईल का या फलंदाजीमधून जबजरंग कोलठण टीमला हे देखील पाहायला मिळेलच. सकाळचा सॅटर्डे ब्रदर स्पोर्ट्स या .inच्या माध्यमातून आपण सर्वजण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. 4 दिवसाचे मानाचं आयोजन जे मात्र आपल्या सर्वांच्याच भेटीस आले आणि आजचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसामध्ये आपण करूया सर्वांचं सहर्ष स्वागत. एक्झॅक्ट ऑफिशियल्स आपण पाहतायत. मयूर सर तिथे सिग्नल देतात की सामना होते सुरू. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. पहिला बॉल फलंदाजी करत असताना चंद्रकांत पाहायला भेटत आहेत आणि चंद्रकांतच्या बॅटमधून पहिला चेंडू फेकून दिलाय. बॅकवर्ड फायर लेग सीमारेखेच्या पलीकडे. पहिला बॉल, पहिला चौकार. आपण बघतायत जबजरंग कोलठण संघ सध्या तरी कोणतेही नुकसान न करता आपण बघाल 5 या धावफलकावरती चांगली फलंदाजी बनली आहे. सुरुवात तर अप्रतिम झाली या मॅचची. हो यावेळेस आपण पाहतायत गतिमंत चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. महत्त्वाचा घटक म्हणजेच या स्पर्धेमध्ये आपण पाहतायत पायचीतची विकेट ग्राह्य पकडली जात नाहीये हे देखील गोलंदाजांनी लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आपण बघू शकतायत डॉट बॉलचा इस्तेमाल गोलंदाजी करत असताना किरण हा गोलंदाज आपण पाहतायत पहिल्या स्पेलमध्ये. रवींद्र स्पोर्ट्स पशेनी संघ या सामन्यामध्ये आपण पाहताय गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिलं पॉवर प्लेचं षटक मैदानामध्ये आपण प्रगतीपथावरती एन्जॉय करतोय. किरण ज्यामध्ये गोलंदाजी करतात. फिल्डिंगमध्ये वारंवार चर्चा केली जाते. तटस्थ बांधलेलं फिल्डिंग जे मात्र आपण पॉवर प्लेच्या स्पेलमध्ये बघतोय. हो यावेळेस सापट्रॅकर होता. शपलवून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज मैदानामध्ये दीपक करत होते. परंतु हा चेंडू जर पाहिलं तर बॅटवर द्यावा तसा आला नाहीये आणि मिड विकेट क्षेत्रामधून बटुरली जाईल. या चेंडूवरती एक सिंगल. रन्स इम्पॉर्टंट आहेत. सिंगल आली आहे धावफलकावरती आपण पाहताय. 1 साइड इनिंगच्या फलंदाजीमध्ये फलंदाजी करत असताना जबजरंग कोलठण संघ यावेळेस 6 या धावफलकावरती पाहायला मिळतोय. हो यावेळेस गोलंदाज किरण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तयार झाली आहेत. हा चेंडू चांगला आहे. पडल्यानंतर एक्स्ट्रा वळण मिळत आहे. त्यानंतर आपण पाहतायत फलंदाज चंद्रकांतच्या विरोधात हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. टेलिव्हिजन स्क्रीनवरती अक्षर रिप्लेवरती नजर टाकूया. पडल्यानंतर थोडीशी हरकत बनली आहे. लेग कटर होता. ओळखण्यात थोडीसा उशीर केला होता चंद्रकांतने. फुल टॉस बॉल ऑन साईडला. फटका चांगला. मिड विकेटला प्रोटेक्शन झोन अवेलेबल बघायला मिळत आहे. सेकंड रनचा प्रयत्न करत असताना फलंदाज चंद्रकांतच्या बॅटमधून यावेळेस कन्वर्ट होतात. सक्सेस 2 धावा. ओव्हर नंबर 1चा खेळ इथे संपादित झालेला आपण पाहता आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये बॅट फर्स्ट करत असताना 1 साइड इनिंगच्या डाबामध्ये आपण बघतायत जबजरंग कोलठण संघ विदाउट लॉस 8 या आकड्यावरती.
भरपूर चांगलं बॅटल जे मात्र मैदानावरती आपण एन्जॉय करतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपूर्ण झालेल्या पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघतायत बॅट फर्स्ट करत असताना कोल्टन टीमने जर बघायला गेले तर यावेळेस 8 धावा स्कोरबोर्डवरती लगावलेल्या आपण बघतोय. अजून सुद्धा 4 षटकांचं बॅटल जे मात्र इथून उर्वरित शेष बघायला मिळत आहे, ज्यामध्ये गोलंदाजी करत असताना आपण रवींद्र स्पोर्ट्स पशनी संघ या डावामध्ये बघतो आहेत. जबरदस्त बॅटल आहे. पहिल्या पिव्हटमध्ये 8 धावा धावफलकावरती बनल्यात. सेकंड स्पेलमध्ये आपण पाहतायत बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस पशनी संघाकडून ओव्हर द विकेटनं निलेश इथे दाखल होत आहेत. निलेश ऑन बॉलिंग मार्कवरती यावेळेस एंटर होत असताना आपण पाहतोय. दुसरं पॉवर प्ले इथे मैदानावरती सुरू केलं जात आहे. अगदी आपण बघतायत संभाजी इथे बॉलिंग ट्रॅकवरती एंटर झाले तर हो यावेळेस पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. स्टार्टिंग अप्रतिम बघायला मिळाली आहे पहिल्या ओव्हरमध्ये आणि त्यानंतर आता याही षटकामध्ये आक्रमकता बनवली आहे दीपकच्या बॅटमधून. हा चेंडू जाईल बॅकवर्ड्सवर एक सीमारेखेच्या पलीकडे. नेत्र दीपक फटका चौकार. आपल्या फलंदाजांकडनं आणि ती सुरुवात इथे बघायला मिळते. हो यावेळेस रिस्क 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 आणि इथे शॉट मिड ऑनला पकडलेला आहे. हा जबरदस्त चेंडू थ्रो चांगला होतोय. कलेक्शन देखील भरपूर चांगलं पाहायला मिळेल आणि या मॅच मध्ये पहिली रिस्की चित्र ठरत असताना कोल्टन टीमला लागलाय. पहिला विकेट फलंदाजी करत असताना दीपक आउट. भरपूर मोठं बॅटल आपण पाहताय टेलिव्हिजन स्क्रीनवरती. तुम्हाला ॲक्शन रिप्ले देखील बघायला मिळतोय. प्राइजेस विकेट म्हणावा लागेल या मॅचमध्ये. गोलंदाजी करत असताना आपण पाहतायत रवींद्र स्पोर्ट्स पशनी संघासाठी, कारण फलंदाजी सेट झाली होती. पार्टनरशिप इथे ब्रेक होत असताना आपल्याला पाहायला भेटली आहे या डावामध्ये. सध्या तरी कोल्टन संघाची नवीन बॅटर लेफ्ट हँडर फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतायत कैलास इथे यावेळेस नॉन स्टॅकर एंडला बघायला भेटत आहेत. त्यानंतर स्टॅकर एंडच्या खेळपट्टीच्या समोर आपण बघतायत टॉप ऑर्डरचा खेळाडू चंद्रकांत. हो यावेळेस फलंदाजीचं डिस्टन्स थोडंसं चेंज केलं आपण पाहतायत. सरळ बॅटने धावा येत आहेत, परंतु गोलंदाजाच्या विरोधात थोडीशी चतुराई चाणाक्षपणा वापरण्याचा प्रयत्न फलंदाज चंद्रकांत करत होते, परंतु इथे बॅटवरती कनेक्शन नाहीये. डॉट बॉलचा वापर गोलंदाजी करत असताना इथे गोलंदाज संभाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. या षटकाची चर्चा जर केली तर पहिल्या चेंडूवरती आक्रमण झालं होतं, त्यानंतर 2 चेंडू जर पाहिलं तर भरपूर चांगले पाहायला मिळालेत गोलंदाज संभाजीकडून या स्पेलमध्ये पशनी संघासाठी. पुढ्यात ठेवलं यावेळेस खेचून मारलाय. मिड विकेट मध्ये भरपूर गॅप आहे आणि बरोबर अंतर कापत असताना फलंदाज चंद्रकांतच्या बॅटमधून येत आहेत फुल अंदाजामध्ये मिड विकेटला क्लिअर करत. यस चौकार. सर आपल्याला बघायला भेटतोय फर्स्ट इनिंगचा खेळ मैदानामध्ये आपण पाहत आहोत आणि पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना सध्या कोल्टन संघ 16 या धावफलकावरती या धावा जमा केल्यात. फुल टॉस बॉल पॅड अँड स्वीप करण्याचा प्रयत्न केला. इथे सध्या जर पाहिलं गेलं तर बॅकवर्ड्सवर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक ॲड बघायला मिळत आहेत. मिळाली जातीय सिंगल धावफलकावरती सध्या तरी चर्चेमंत फलंदाजी होत असताना आपण बघतायत जबजरंग कोल्टन संघ. एक विकेट खोत असताना 17 या धावफलकावरती विकेट गेला होता, परंतु प्रेशरमध्ये खेळणं जमत नाही आहे हे मात्र स्पष्टपणे दाखवून दिलंय फलंदाजी करत असताना. या डावामध्ये आपण बघतायत कोल्टन टीमच्या फलंदाजांनी स्ट्राईक अँगल थोडासा चेंज केलाय. 3rd नंबरवरती दाखल झालेला फलंदाज कैलास यावेळेस स्टॅकर एंडला फलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. अक्सर म्हणायला गेलं तर लेफ्ट हँडर फलंदाज भरपूर घातकी असतात आणि कदाचित आज कोल्टन संघाकडून हा खेळाडू घातकी बनेल का हा देखील मोठा मुद्दा आहे या मॅचमध्ये सध्या तरी पशनी संघासाठी.
बॉलिंग ट्रॅकवरती संभाजी बघायला मिळतात. फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस केल्या. 3 फिल्डर्स बाउंड्री लाईन झोनमध्ये ॲड आपल्याला बघायला भेटतात, ज्यामध्ये लॉंग ऑफ, डीप मिड ऑन, त्यानंतर बॅकवर्ड स्वेरलेग. जो मिड विकेटचा एरिया आपण पाहतोय तो पूर्णपणे खाली पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्वेरलेगचा एरिया जो आपण पाहतोय तो देखील पूर्ण खाली पाहायला भेटतोय. म्हणजे फलंदाज कैलाससाठी भरपूर चान्सेस आहेत या चेंडूवरती. हो पुढ्यात ठेवला होता, वेग भरपूर होता, परंतु लाईन लेंथ वरती यावेळेस निर्भय ठेवला नाही गोलंदाज संभाजीने. 1च्या बढतीने धावफलकावरती यावेळेस कोल्टन संघ आपण पाहतायत 18 या धावफलकावरती. गोलंदाजी चांगली झाली आहे. ब्रेक थ्रो तर जरूर या स्पेलमध्ये मिळाल्या गोलंदाज संभाजीला, परंतु समोर कोल्टन संघ देखील सोचून आणि समजून या डावाला खेळत असताना आपण पाहिलाय. पुढ्यात ठेवला, यावेळेस देखील वळण अधिक समित आहे गोलंदाजी करत असताना गोलंदाज संभाजीला. प्रेशर आहे, दडपण आहे, हे मात्र स्पष्टपणे या सामन्यामध्ये आपण पाहतायत. लेफ्ट हँडर फलंदाज जेव्हा जेव्हा खरं गोलंदाजाच्या विरोधात येतात तेव्हा तेव्हा नक्कीच गोलंदाजाची भरपूर धावपळ उडत असते. आणि इथे आपण पाहतायत गोलंदाज थोडासा नक्कीच मिसअंडरस्टँडिंग झाला आणि इथे आता बरोबर आपण पाहतायत चर्चेवंत फटका फलंदाज कैलासच्या बॅटमधून स्ट्रेट हिटला होता. थोडंसं आपण बघतायत इनफिल्ड मधून वाडीस लॉंग ऑन आणि त्यानंतर मिड ऑफचे फिल्डर्स तिथे बॉलवरती पोहोचलेत आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत असताना बॅटर कैलासच्या बॅटमधून भेटतायत 2 धाबा. सेकंड स्पेल मैदानावरती आपण बघत होता, ज्यामध्ये गोलंदाजी करत असताना संभाजीला आपण पाहिलं. बरोबर जर पाहायला गेलं तर धावफलकावरती फलंदाजी करत असताना जबजरंग कोल्टन संघाला आपण पाहतायत एका विकेटच्या नुकसानात 21 या धावफलकावरती. या षटकाची चर्चा आपण बघतायत. 2 एक्स्ट्रा चेंडू आले आहेत, त्यानंतर एका चेंडूवरती डबल, एका चेंडूवरती सिंगल, चौकार, डॉट बॉल, विकेट, चौकार. एकूण जर पाहिले तर या ओव्हरमध्ये आपण पाहतायत 13 धाबा खर्च झाल्यात, 1 विकेटही मिळालाय. आणि अशा पद्धतीनं 2 ओव्हरच्या समाप्तीमध्ये फलंदाजी करत असताना कोल्टन संघ आपण बघताय 21 या धावफलकावरती. दोनची पॉवर प्लेची षटकापट बघत होता, त्यामध्ये गोलंदाजी करत असताना आपण बघतायत रवींद्र स्पोर्ट्स पशेनी टीमने मात्र 21 धावा खर्च केलेला आपण पाहिलेल्या आहेत. अजून देखील 18 चेंडूचा वाजवी खेळ जो मात्र इथून शिल्लक आहे. आणि समोर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज निलेश इथे दाखल होत आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. एक क्षेत्ररक्षण फैलावलं जात आहे, ज्यामध्ये पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती कनेक्शन, फलंदाजीचं डिस्टन्स बदललंय आणि फलंदाजी करत असताना चंद्रकांतच्या बॅटमधून आता सुसज्ज फटका जातोय सरळ तळमा रिजनच्या पलीकडे. कोल्टन टीमला मिळतील या 4 चौकार. भेटतोय गोलंदाजांच्या विरोधात सध्या तरी फलंदाजी करत असताना चांगलाच डाव रचत असताना आपण बघताय या डावामध्ये बॅटर कैलास आणि चंद्रकांत या 2 खेळाडूंना 25 धावेवरती सध्या तरी आपण पाहतायत कोल्टन संघ या धावफलकावरती पोहोचलेला आहे. फर्स्ट इनिंगमध्ये फलंदाजी करण्याचा निर्णय आहे आणि तो फलंदाजीचा निर्णय इथे कितपत चांगला राहील याची चर्चा मैदानामध्ये होत असताना आपण बघतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न झालाय, बॅटवर चेंडू आला नाहीये. बरोबर चोरट्या स्वरूपामध्ये आपण बघतायत एक सिंगल यावेळेस कव्हर केली जाते चंद्रकांतच्या बॅटमधनं. समोर आपण बघू शकतायत एका सिंगलच्या बढतीने धावफलकावरती कोल्टन संघाचा टोटली धावफलक 26 वरती बघायला भेटतोय. वारंवार आपण पाहतायत रायटी आणि लेफ्टी हे कॉम्बिनेशन फलंदाजी करत असताना जबजरंग कोल्टन टीमकडनं इथे सध्या तरी आपण या डाबामध्ये पाहतोय. गोलंदाजी करणाऱ्या सध्या तरी रवींद्र स्पोर्ट्स पशेनी टीमला वारंवार फिल्डिंगमध्ये भरपूर चेंजेस करावा लागतोय. मॅचमध्ये आपण पाहतायत सध्या तरी कळपट्टीच्या समोर स्ट्रायकर एंडला कैलास जो सध्या तरी फलंदाजी करत असताना बघायला मिळेल. पुढ्यातली लेन फुल टॉस होता, हा चेंडू लेग स्टिकला मिस होतोय. प्रेशर गोलंदाजांवरती स्पष्टपणे दिसून येत आहे, कारण लेफ्ट हँडर फलंदाज नेहमीच घातकी असतात आणि कदाचित बॅटर कैलासच्या रीचमध्ये चेंडू जर आला तर आक्रमण होऊ शकतंय. आणि त्याचमुळे की काय इथे या गोलंदाजी करत असताना या बॅटलमध्ये आपण पाहतायत पशेनी संघ थोडंसं विकेटसाठी जात असताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा चेंडू आला, एक्स्ट्राच्या बढतीनं धावफलकावरती 27 आहेत. पुढ्यात होता यावेळेस शपलून खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज कैलासचा असफल राहील
आणि मॅच मध्ये जी आपण चर्चा करत होतो की विकेट हवा आहे आणि एक्झॅक्ट वापसी बनेल मॅच मध्ये रवींद्र स्पोर्ट्स पशनी टीमच्या गोलंदाज निलेशची विकेट कैलास बाद. वापसी मंत खेळ यावेळेस मैदानामध्ये आपण पाहिलेला आहे. पशनी संघाचा गोलंदाज निलेश कडनं विकेट हवा होता कारण दाफलकावरती मात्र कोलटन संघ भरपूर मजबूत स्थितीवरती आपल्याला बघायला भेटतोय. परंतु सध्या तरी चर्चा झाली आहे निलेशच्या या स्पेलमध्ये विकेटची आणि आपण बघतायत सध्या तरी 27 वरती असताना कोलटन संघाला लागलेला दुसरा धक्का. नवीन बॅटर मैदानामध्ये बरोबर आपण पाहतात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यावेळेस रोशन इथे दाखल होत आहेत. समोर अलोंदी कार्पेट लॉंग ऑफला हा फटका लीड करत असताना फलंदाज रोशन होते. सेकंड रनचा प्रयत्न करत असताना एक्झॅक्ट सक्सेस निवडलं जातं यावेळेस फलंदाज रोशनच्या बॅटमधून. ही स्पर्धा जर पाहायला गेले तर भरपूर चांगल्या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळतीये. गेल्या 2 दिवसामध्ये आपण 2 संघ सुपर 4 मध्ये जात असताना पाहिलेत, ज्यामध्ये पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं गेटाचीवाडी संघ, कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर जगदंब सासने संघ आणि आजचा हा तिसरा दिवस जो मात्र आपल्या सर्वांच्याच भेटीस आला आहे. MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 स्पर्धा आणि मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कोलटन संघ आज नक्कीच प्रेक्षकांची मनं आता गुंतून टाकेल कारण फलंदाज रोशनच्या बॅटमधून येतोय. रिव्हर्सचा अटेम्प्ट सक्सेसफुल अँड पॉवरफुल चौकार. अगदी आपण पाहताय चौकार येतोय. कोलटन टीमच्या डगआउटला महत्त्वाची सूचना जी मात्र इथे येत असताना आपल्याला बघायला भेटते. डगआउट मध्ये आवाज करायचा नाहीये, नाहीतर पेनल्टी तुम्हाला घ्यावी लागेल कारण गेल्या 2 दिवसामध्ये प्रत्येक टीमला अशाच पद्धतीनं कठोरपणे अगदी या स्पर्धेमधून आपण नियमावली सांगितलेली आहे. आणि सध्या आपण बघताय या मॅचमध्ये जबरदस्त बॅटल. कोलटन संघ चांगल्या पद्धतीनं फलंदाजी करतायत. रोशन मैदानामध्ये चांगल्या टचमध्ये दिसत आहेत जरूर या बॅटलमध्ये. ऑनसाईडला फटका चांगला होता. अलोंदी कार्पेट बॅटिंग करत असताना मैदानावरती बॅटर रोशनच्या बॅटमधून पुन्हा एकदा इथे यावेळेस आपण बघतायत 2 धावा मिळत आहेत आणि सांघिक मैदानावरती आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ इथे संपादित होत असताना सध्या फलंदाजी करणारा कोलटन संघ 1 सेट इनिंगमध्ये आपल्याला बघायला भेटतोय. 2 गड्यांच्या मुबदल्यामध्ये 35 धावा दाफलकावरती चर्चेमंत फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ इथे संपादित झालाय. ड्रिंक ब्रेक जो मात्र इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढे एकदा चर्चा केली जाते दोन्ही संघाकडून. इथे या सामन्यामध्ये आपण बघताय बॅटिंग करत असताना जबरदस्त कोलटन संघ येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये जास्ती पद्धतीच्या धावा मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि अपोजिट आपण बघतायत सध्या तरी रवींद्र स्पोर्ट्स पशनी संघ या डावाला थांबवण्याचा प्रयत्न करेल. अगदी आपण पाहतायत 35 धावा दाफलकावरती फलंदाजी करत असताना कोलटन टीमच्या. बरोबर आपण बघू शकताय आजच्या लॉट्समध्ये भरपूर साऱ्या ताकदवर संघांचा सहभाग जो मात्र आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. यापुढील होणारा सामना जर पाहिला तर आपण बघू शकतायत MS11 वाघाची वाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळ करत असताना पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. दोन्ही संघ बरोबर मध्यस्तराच्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉसविनसाठी येऊन राहायचं हे लक्षात आपण देखील ठेवायचं आहे. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये समाप्त झालाय. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 14 धावा येत असताना आपण पाहिल्यात फलंदाजी करणाऱ्या जबरदस्त कोलटन टीमला आणि कोलटन संघ इथे या दाफलकावरती आपण पाहताय सध्या तरी 35 या दाफलकावरती मात्र फलंदाजी करत असताना हवेचा प्रभाव जर पाहायला गेलं तर सध्या तरी डावीकडनं उजवीच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि कदाचित इथून आता आक्रमण होऊ शकतात फलंदाजी करणाऱ्या कोलटन संघासाठी. 4थ्या षटकाला सुरुवात होतीये. बॉलिंग शॅकवरती सुदेश ऑन बॉलिंग मार्क पशनी टीम. ओहो फुल टॉस होता. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केलाय. बॅटच्या एंडिंग झोनला थोडंसं किंचित कनेक्शन बनलं होतं. क्षेत्ररक्षकासाठी थोडंसं अंतर लांबचं बघायला मिळालंय आणि यावेळेस बॅटर चंद्रकांतच्या बॅटमधून कन्वर्ट होती एक सिंगल.
रन्स इम्पॉर्टंट आहेत फलंदाजी करत असताना कोल्टन टीमला 5 षटकांचा डाव तुम्ही खेळतायत इथे विकेट राखून खेळ करत असताना सध्या तरी आपण बघाल जबजरंग कोल्टन टीम या बॅटलमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे स्ट्राइक रोटेट झाली स्ट्रायकर एंडवरती फलंदाजी करत असताना यावेळेस रोशन 3 चेंडू 8 वरती फलंदाजी करतायत हो आफ्टर यावेळेस पूल केलंय फुल अँड सक्सेसफुल अँड पॉवरफुल मैदानामध्ये आपण पाहतायत फ्लॅटिंग अँड फ्युरियस रोशनच्या बॅटमधून आक्रमण सिक्सर साधावा षटकार मैदानावरती आपण पाहतायत फलंदाज रोशन आहे आणि रोशनच्या बॅटमधून आता धाकड फलंदाजी होती आहे ऑन साइडला पुन्हा एकदा खाली क्षेत्र आहे आणि अगदी आपण पाहतायत या खाली क्षेत्रातून मिळतील आणखीन एकदा फलंदाजी करत असताना रोशनच्या बॅटमधून कोल्टन टीमला 4 धाबा चौकार जबरदस्त फलंदाजी तोडफोड अहंकार सर्वच गोष्टी यावेळेस या मॅच मध्ये दाखवत असताना फलंदाज रोशन हा बॅटर आपल्याला या डावामध्ये बघायला भेटतोय 40 धाब्यावरती कोल्टन संघ फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला भेटतोय हो यावेळेस वादळ फिरले आणि ते वादळ आता लास्ट पर्यंत गुंगावत असताना पाहायला भेटतोय आणखीन एक चांगला फटका बॅकवर्ड्स वर लेग झोन मध्ये प्रोटेक्शन झोन अवेलेबल बघायला मिळतोय सेकंड रनचा प्रयत्न करत असताना फलंदाज रोशनच्या बॅटमधून इथे देखील 2 धाबा मिळत आहेत धाफलकावरती आपण बघाल वन सेट इनिंग मध्ये सध्या तरी फलंदाजी करत असताना आपण पाहतायत 48 धाबा धाफलकावरती आहेत जबरदस्त फलंदाजी सुदेश गोलंदाजी करत असताना या स्पेल मध्ये सध्या मागण्या पडल्या आणि समोर बॅटिंग करत असताना बॅटर रोशन नावाची चर्चा आज संपूर्ण मुरबाडकरांना पाहायला मिळेल आणखीन एक जबरदस्त फटका चेंडू जाईल सरळ बॅकवर्ड्स वर लेग सीमारेखेच्या पलीकडे क्षेत्ररक्षक होता बनलाय दर्शक आणि दर्शक होतोय या चेंडूचा दिवाना चौकार त्यांनी धाफलकावरती आपण पाहताय कोल्टन टीम 52 या धाफलकावरती सध्या पोहोचलाय ओहो पुढ्यात ठेवला स्लॉट मध्ये आलाय आणि आणखीन एक फेकून देत असताना पार्किंग प्लॉट वरती फलंदाज रोशनच्या बॅटमधून आणखीन एक आक्रमण यस षटकार अठ्ठावन्न धाबेवरती फलंदाजी करत असताना या डाबामध्ये आपण बघताय जबजरंग कोल्टन संघ या बॅटलमध्ये पोहोचलेला आपण बघतोय वाटलं नव्हतं की इतकं मोठं डावफलक बनेल परंतु बॅटिंग करत असताना चंद्रकांतच्या बॅटमधून टॉप ऑर्डर मधून सुरुवात चांगली मिळाली 10 चेंडू 18 वरती तो फलंदाजी करतोय त्यानंतर मध्ये अडथळा जरूर बनला परंतु त्यानंतर रोशन आला आणि रोशनच्या बॅटमधून इथे आपण पाहतायत एक चांगल्या लेवलची फलंदाजी आपण पाहिली आहे 8 चेंडू 30 वरती रोशन फलंदाजी करतायत टीम टोटल आपण बघाल यावेळेस बॅटिंग करत असताना कोल्टन संघ 58 या धावफलकावरती आपल्याला पाहण्यास मिळतोय 4 षटकाचा वाजवी खेळ मैदानामध्ये समाप्त झालाय लास्ट ओव्हरचा खेळ इथे शिल्लक राहतोय आणि शेवटचा स्पेल मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पशिनी संघाकडून गोलंदाज निलेश हा गोलंदाज यावेळेस ओव्हर दी विकेटने दाखल होत आहेत शेवटचं षटक मैदानामध्ये यावेळेस सुरू होत असताना आपण बघताय निलेश बॉलिंग ट्रॅक वरती इंटर होत आहेत चंद्रकांत ऑन स्ट्रायकर एंड ओहो चेंडू पुढ्यात ठेवल्याबरोबर आपण पाहतायत बॅटची टॉप एज अगदी आपण बघतायत प्रामाणिक आणि संयमी खेळ करत असताना मैदानामध्ये बॅटर चंद्रकांतला आपण पाहिलंय आणि या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना कोल्टन टीमला 58 धाबेवरती असताना हा तिसरा विकेट फलंदाज चंद्रकांत आउट
शकता यावेळेस फलंदाजीमध्ये खेळपट्टीच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत वैभव इथे दाखल होत आहेत. फिनिशिंग रोल हवा या मॅचमध्ये फलंदाजी करत असताना कोल्टन टीमला आणि सध्या वैभव अगदी फलंदाजीसाठी दाखल होत असताना आपण पाहताय खेळपट्टीवरती. निलेश इथून या डाबाला थांबवण्याचा प्रयत्न जरूर पशनी क्रिकेट संघाकडनं करतायत, परंतु वैभव इथे शांत राहणार नाहीये कारण डेट ओव्हरचा खेळ इथे प्रगती पथावरती आहे आणि मैदानाच्या आतमध्ये वैभव आला आणि वैभवच्या बॅटमधून नक्कीच एक मोठा तीर सोडलाय. वाडीच लॉंगॉनला क्षेत्ररक्षकाला तोडलंय आणि मिळत आहेत इथे देखील 4 चौकार. जबरदस्त कामगिरी सुरुवातीपासून या मॅच मध्ये आपण पाहतायत. भरपूर मोठ्या कड्या प्रहारांची नोंद देत असताना या डाबामध्ये आपल्याला कोल्टन संघ जो मात्र आपण नक्कीच पाहिलाय. 62 धाबा सध्या तरी धावफलकावरती आपण बघतोय. हो फुल टॉस यावेळेस आपण पाहतात, म्हणतात ना सिकंदर आलन त्यांच्या समोर झुकत नाही आणि फलंदाजी करत असताना कोल्टन संघाचा वैभव असा खेळाडू की तो कोणापुढे थांबत नाही. एक्झॅक्ट आणखी एक मोठा धमाका षटकार 6 धावा. जबरदस्त फलंदाजी कालच्याही दिवसामध्ये आपण बघू शकतायत. जगदंब सासने संघ अशाच पद्धतीनं फलंदाजी करत असताना आपण पाहिला होता. तिथे 84 धाबेचा पाठला त्यांना करायचा होता आणि इथे आपण पाहताय आज मध्ये फलंदाजी करत असताना जबजरंग कोल्टन संघ काय फलंदाजी करतोय. जबरदस्त प्रेक्षक देखील आवर्जून हा सामना एन्जॉय करतायत. हो यावेळेस देखील लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न केला, समोर सिंगलचा प्रयत्न होतोय. रनआउटची चान्सेस भरपूर आहेत. फलंदाज वैभव बाद विकेट. बरोबर आपण पाहतायत स्कोरबोर्ड वरती फलंदाजी करत असताना जबजरंग कोल्टन संघ सध्या तरी 68 धाबेवरती मात्र या धावफलकावरती आपल्याला बघायला भेटतोय. स्ट्राईक अँगल थोडासा चेंजेस झाले. स्टॅकर एंड वरती आपण पाहताय बॅटिंग करत असताना खेळपट्टीवरती रोशन हा खेळाडू बघायला मिळतोय. नॉस्टॅकर एंड वरती देबा हा खेळाडू इथे दाखल होत आहेत. हो फुल टॉस बॉल यावेळेस फुल टॉस चेंडू फेकून दिलाय मिड विकेट सीमारेखेच्या पलीकडे. आज मैदानाच्या आतमध्ये कोल्टन संघ मात्र नक्कीच चर्चा आणि आरोप या सर्वच गोष्टी मागे टाकत असताना पाहायला भेटतोय आणि आज नवा विक्रम नोंदवत असताना रोशनच्या बॅटमधून आपण बघताय आणखीन एक आक्रमण षटकार. जबरदस्त कामगिरी भरपूर चांगल्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करत असताना बॅटर रोशन बघायला मिळत आहेत. 1 इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना इथे कोल्टन संघाला जर पाहिलं तर 74 या आकड्यावरती पोहोचत असताना आपण बघतोय. कालच्याही दिवसामध्ये आपण भरपूर चांगलं बॅटल एन्जॉय केलं होतं आणि आजच्याही दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहतायत भरपूर चांगलं बॅटल बघायला भेटत आहे. 74 धाबा धावफलकावरती रोशन वैयक्तिक जर पाहिलं तर 9 चेंडू 36 धाबेवरती या बॅटलमध्ये खेळत असताना आपण बघतोय. जबजरंग कोल्टन क्रिकेट संघाकडनं जबरदस्त कामगिरी आहे या मॅचमध्ये. सध्या बॅटर रोशनच्या बॅटमधून लास्ट ओव्हरचा खेळ प्रगती पथावरती आपण बघताय. शेवटच्या स्पेलमध्ये निलेशच्या वरती जर पाहिलं तर इथे भरपूर चांगली आक्रमणं नोंदवली आहेत फलंदाजी करणाऱ्या कोल्टन टीमच्या फलंदाजांनी या डावामध्ये. हो आपटा होता पूल करण्याचा प्रयत्न केला. मिस्तामिक स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकवर्ड्सवर लेग बॉलवरती आहे. थोडीशी फंबलिंग झाली आहे. झेल सुटलाय समोर. परिणामी 2 धाबेचा प्रयत्न, तिसरीचा प्रयत्न केलाय. हाडा करता मैदानामध्ये आपण बघाल 34चा प्रयत्न यावेळेस होत असताना आपण पाहू शकतायत. 34चा प्रयत्न करत असताना सॅक्रिफाईस होईल विकेट. 1 साइड इनिंगचा डाव होतोय. समाप पहिल्या 17 मध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहिलाय तो म्हणजेच जबजरंग कोल्टन संघाला आणि कोल्टन टीमने फलंदाजी करत असताना आपण बघतोय तब्बल 77 धाबा ज्या मात्र धावफलकावरती बनवलेला आपण बघतोय आणि 78 धाबेचा पाठला करत असताना सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळेल रवींद्र स्पोर्ट्स पशेनी संघ. चला मध्यंतराचा इनिंग ब्रेक झालाय. पुढच्या सामन्याचा टॉस आपण करतोय. आपण बघू शकाल MS11 वाघाची वाडी त्यांच्या विपक्षात पाहायला मिळेल ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. या 2 टीम मध्ये पाहायला मिळते आजच्या दिवसातील फर्स्ट राऊंडची दुसरी मॅच. नाणेफेकी केली जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉस विन साठी बरोबर टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. अगदी नाणेफेकी इथे केली जाते. आपण पाहतायत या पुढचा होणारा सामना
तो मात्र अगदी आपण बघू शकतात MS11 वाघाचीवाडी आणि त्यांचा अगेन्स्ट झुंज देत असताना पाहायला मिळेल, तो म्हणजेच ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये एंटर व्हायचं आहे. नाणेफेकी लगेच केली जाईल. आजचा दिवस क्रमांक 3 या स्पर्धेचा आपल्याला पाहायला भेटतोय. आपण सर्वच जण पाहतोय आणि ऐकतोय MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 हे मानदेवी पर्व जे मात्र आपल्याला बघायला भेटतंय. पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वामध्ये आपण बघू शकतोय भरपूर चांगलं आयोजन जे मात्र आपल्या सर्वांच्या आज भेटीस आलेलं आपण बघतोय. संपूर्ण MS स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण बघताय आमचे गिरीशदादा बांगारा असेल, त्याचबरोबर भूषणदादा असेल आणि समवेत संपूर्ण साथीदार असतील. या सर्व व्यक्तिमत्वांनी आज चांगला प्लॅटफॉर्म, ही चांगली स्पर्धा जी मात्र आपल्या सर्वांच्या आज भेटीस आणली आहे. आणि आज आपण बघताय हा तिसरा दिवस. चला कॅमेरामॅन आपण बघायचं, आपण टॉस करतोय. पुढचा सामना आपण बघतायत एका साईडनं MS11 वाघाचीवाडी त्यांच्या अगेन्स्ट खेळ करत असताना पाहायला मिळतोय ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. आणि या सामन्याचा टॉस आपण पाहता. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण बघताय आमचे श्रीमान गिरीशदादा बांगार यांच्या शुभ हस्ते होत असताना आपण पाहिलाय. टॉस झालेला आहे प्रथम इथे MS11 वाघाचीवाडी संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी चुनलेलं आपण बघतो आणि अपोजिट फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे ते म्हणजेच ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमला. चला लगेचच फलंदाजी इंटर्स करायची आपण पाहतायत. रवींद्र स्पोर्ट्स पशेनी संघ जो मात्र आता आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. आणि फलंदाजी करत असताना जर बघायला गेले तर येणारी 5 षटकं अर्थात जसं आपण पाहताय 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये आपण बघू शकाल 78 धावेचा रनचेस पाठला करत असताना या डावामध्ये आपल्याला बघायला भेटतोय. सेकंड 17मध्ये रवींद्र स्पोर्ट्स पशेनी संघ सुरुवातीला पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना जबरदस्त धाकड फलंदाजी जी मात्र आपल्याला करून दाखवली जबजरंग कोलठण टीमने. आणि कोलठण टीमने फलंदाजी करत असताना जर पाहिलं तर तब्बल 77 बडवल्या 78 धावेचं लक्ष सेट केले. आणि समोर ऑनस्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतोय हा संपूर्ण कोलठण संघाचा स्क्वॉड. चर्चा केली जाते आपल्या संघाला संपूर्ण जर पाहायला गेलं तर मोटिवेट करत असताना मैदानामध्ये आपण बघतोय इथे जबजरंग कोलठण टीमला. आणि फलंदाजीसाठी आता आपण बघताय तर रवींद्र स्पोर्ट्स पशेनी संघ आहे आणि पशेनी टीमचे टॉप ऑर्डरचे फलंदाज यावेळेस दाखल होत असताना मैदानावरती. अगदी आपण पाहतायत फलंदाजी दाखल झाली आहे. बॅटर ऑर्डर मधून आपण पाहताय पशेनी संघाचा बॅट्समन किरण आणि यावेळेस आपण बघतायत संभाजी हे 2 खेळाडू यावेळेस मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहताय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज वैभव इथे बॉलिंग ट्रॅकवरती सध्या तरी दाखल होत असताना आपण पाहताय. मैदानावरती सध्या तरी जबजरंग कोलठण संघाकडनं आणि एक महत्वाची सूचना आपण पाहताय रवींद्र स्पोर्ट्स पशेनी संघासाठी डगआउट मध्ये आवाज करायचा नाही लक्षात ठेवा. त्याचबरोबर
भरपूर चांगलं बॅटल आपल्याला पाहायला भेटतंय. दुसरं सत्र यावेळेस सुरू होत असताना बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या स्पेलमध्ये गोलंदाज वैभवला आपण पाहताय. वैभवचा पहिला चेंडू समोर जर पाहायला गेलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न फलंदाज बॅटिंग करत असताना आपण खेळपट्टीवरती बघतायत. किरण या फलंदाजाने केला होता. समोर शॉट मिड ऑफला 38 सर्कलमध्ये प्रोटेक्शन झोन अवेलेबल आपण पाहिलाय. पहिला चेंडू डॉट. सुरुवात चांगली राहिली आहे गोलंदाजी करत असताना कोलटन टीमच्या गोलंदाज या बॅटलमध्ये आपण पाहतायत. नक्कीच वैभव या गोलंदाजाची समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल बघायला भेटत आहेत. फसऱ्यांचा प्रयत्न मैदानामध्ये यावेळेस पश्चिमी संघाच्या बॅटर किरण आणि संभाजी या दोन खेळाडूंनी केलाय. पहिली सिंगल यावेळेस फलंदाजी करत असताना या दाफलकावरती रवींद्र स्पोर्ट्स पश्चिमी संघाच्या इथे ॲड होत असताना आपण पाहताय. रनचेस भरपूर मोठा आहे. फलंदाजी इथे ताकदीनं करावी लागेल. जास्ती दबा बनवाव्या लागतील इथे या पहिल्या ओव्हरमध्ये पश्चिमी टीमला. फुल टॉस बॉल यावेळेस फटका चांगला आहे. बॅकफूटला गेले त्यानंतर फ्रंट फूटला येत असताना फटका आपण बघतायत. शॉर्ट सिली एक्स्ट्रा कव्हर या क्षेत्रामध्ये चॉप करत असताना फलंदाज आपण बघितला संभाजी. तिथे देखील एक सिंगल. या षटकामध्ये वैभव गोलंदाजी करतायत. जो वैभव फलंदाजी करत असताना देखील आपण कोलटन टीमकडनं पाहिला होता. तोच वैभव इथे गोलंदाजी करत असताना या स्पेलमध्ये आपण पाहता अपोजिट रवींद्र स्पोर्ट्स पश्चिमी टीमला मात्र नक्कीच बांधून ठेवतोय. गतिरोधक बनवलेला या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना वैभव या गोलंदाजाने हात खोलून दिले नाहीत. या सामन्यामध्ये आतापर्यंत आपण बघतायत पश्चिमी टीमच्या फलंदाजांना जबरदस्त कोलटन टीमच्या गोलंदाज वैभव या खेळाडूने जबरदस्त कामगिरी. दोन जाबा दाफलकावरती आपण पाहताय. चॅलेंज करून आज सामना खेळत असताना कोलटन टीमला आपण पाहताय. 5 षटकांचं बॅटल होतं. पहिल्या इनिंगमध्ये भरपूर चांगल्या धाबा बनवल्यात आणि या मोठ्या टार्गेटचा पाठला करत असताना सध्या आपण पाहताय रवींद्र स्पोर्ट्स पश्चिमी संघ थोडंसं बॅकफूटवरती बघायला मिळतोय. पुढ्यात ठेवलंय. खेचण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. इथे हा फटका खेळायचा होता फलंदाज किरणला परंतु सरळ बॅट्सपासून स्विंग केलंय गोलंदाज वैभवने या चेंडूला आणि समोर हा डॉट बॉल. या षटकामध्ये भरपूर चर्चा झाली आहे. 2 जाबा इथे खर्च झालेले आपण पाहताय. त्यानंतर 3 चेंडू डॉट आली आहेत. म्हणजे आज चर्चेमंत क्रिकेट खेळत असताना जबरदस्त कोलटन टीमला या बॅटलमध्ये आपण पाहत आहोत. 2 जाबा दाफलकावरती आहेत. पुढ्यात ठेवलंय यावेळेस करेक्शन प्रॉपर. फलंदाजी करत असताना किरणच्या बॅटमधून बॉल न केलाय. गगन बेधीचा सफर. आसमानी धमाका बॅटर किरणच्या बॅटमधून येतोय. षटकार. सामना जबरदस्त होईल यात मात्र तरी शंका नाहीये. कारण सध्या तरी फलंदाज बॅटिंग करत असताना किरणच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका आपण पाहिला. षटकार आलाय दाफलकावरती. इथे फलंदाजी करत असताना रवींद्र स्पोर्ट्स पश्चिमी संघ 78 धाबेचा पाठला करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 8 या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती थोडंसं चेंजेस झाले गोलंदाजीसाठी. यावेळेस गोलंदाज आपण पाहतायत जबरदस्त कोलटन संघाकडनं दुसऱ्या स्पेलमध्ये दीपक इथे दाखल होत आहेत. दीपक मैदानावरती बॉलिंग ट्रॅकवरती इंटर होत असताना सध्या तरी आपण कोलटन संघाकडनं बघू शकतायत. सकाळचं सत्र आहे. थंडीचं वातावरण आपण पाहतोय आणि या सामन्यामध्ये आज सध्या तरी दोन्ही संघ भरपूर मोठं बॅटल खेळत आहेत. यावेळेस हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स जो मात्र या चेंडूवरती क्रिएटो झाला गोलंदाज दीपकला. डॉट बॉल. गोलंदाजी चांगली होती या मॅचमध्ये असंच सांगावं लागेल. वाकून खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज संभाजीने. कनेक्शन दर्ज झालं नाहीये. पहिला चेंडू सुरेख आलाय. हा चेंडू समोर सॉफ्ट हँडेड खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची संधी. यावेळेस आपण पाहताय जर डायरेक्ट हिट बनला असता तर सामन्यामध्ये नक्कीच चर्चा बदलली असती. परंतु सध्या अगदी आपण बघतायत बरोबर एक सिंगल जी मात्र रिस्क या चित्रामधून मिळाली जातीय बॅटिंग करत असताना पश्चिमी टीमला. रिस्क नावाची गोष्ट इथे सध्या तरी उचलली जातीय बॅटिंग करत असताना पश्चिमी टीमच्या फलंदाजांकडून.
धाबा देखील भरपूर मोठ्या आहेत. मोठ्या धाफलकाचा पाठला करत असताना या डाबामध्ये आपण बघाल सध्या तरी धीम्या गतीचा खेळ करत असताना पश्चिमी संघ कंट्रोलमध्ये या दोन्ही फलंदाज आहेत, परंतु विसरून चालणार नाहीये. आक्रमणाची एक गेम आहे आणि सध्या आपण पाहताय बॅटिंग करत असताना आक्रमण होत नाहीयेत. ऑनसाईडला फटका चांगला आहे, लजीज ड्राईव्हचा फटका आपण बघतोय. वाडीस लॉंगरला क्षेत्ररक्षक आहेत, यावेळेस देखील एकच धाव भेटती आहे. संतुष्ट गतीची फलंदाजी या सामन्यामध्ये आपण जास्ती पद्धतीमध्ये बघतोय. या चेस करत असताना सध्या पश्चिमी टीम प्रयत्न तर अफाट होत आहेत, परंतु सध्या तरी गोलंदाजीमधून जबजरंग कोल्ठण संघ अपोजिट पश्चिमी टीमचा फलंदाजांना भरपूर बांधून ठेवत असताना आपण पाहिली आहे. हा चेंडू चेक केला ऑफिशियल्स आपण पाहतायत. मयूर सर इथे सिग्नल देत असताना आपण बघाल एक्स्ट्रा चेंडू पाहायला मिळतोय. वाईटच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा रन्स भेटत असताना दाफलकाला इथे 11 धाबा. दाफलकावरती आहेत. बॅटर संभाजी साखरेंना पाहायला भेटतात. बॅकफूट आलेत, पंच केलाय, पॉइंटचा भरून फटका एक्झिक्यूट करत असताना क्विक केलाय. हा फटका चांगला आहे, फलंदाज संभाजीच्या बॅटमधून मिळतील पश्चिमी टीमला. यावेळेस 4 धाबा चौकार. चांगला फटका आपण पाहताय. याच फटक्यांची अत्यंत गरज आहे या मॅच मध्ये. रनचेस करत असताना रवींद्र स्पोर्ट्स पश्चिमी टीमला चौकार आलाय. दाफलकावरती आपण बघतोय 15 धाबेवरती फलंदाजी करत असताना पश्चिमी टीम इथे 78 धाबेचा पाठला करत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाजी चांगली आहे. सुरुवातीपासून जो स्टार्ट मिळाला गोलंदाज वैभव कडून, तो स्टार्ट अप्रतिम होता गोलंदाजी करणाऱ्या कोल्ठण टीमला. आणि एक्झॅक्टली त्या स्टार्टमधून गोलंदाजी करत असताना आतापर्यंत कोल्ठण टीमला या डाबामध्ये आपण पाहिलं आहे. दीपक देखील या स्पेलमध्ये भरपूर आपल्या डाबाची चर्चा करतायत. बरोबर या स्पेलमध्ये अपोजिट फलंदाजांना भरपूर थांबवून ठेवलंय. याचबरोबर आपण पाहतायत आणखीन एक चांगला चेंडू होईल गोलंदाज दीपकचा. षटक क्रमांक मैदानावरती आपण बघू शकतोय. सध्या तरी 2चा खेळ जो इथे बघायला भेटतोय. सामन्यामध्ये 2 षटकांचा खेळ इथे संपूर्ण झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीमध्ये 78 धाबेचा पाठला करत असताना रवींद्र स्पोर्ट्स पश्चिमी टीम विदाऊट लॉस 15 या दाफलकावरती. आणि यस आपण पाहताय तिथे सध्याच्या घडीला सामन्यामध्ये यस सर रेफर करायचंय का? यस एक्झॅक्ट बॅटरकडनं टीव्ही अंपायरची मदत इथे घेतली जाते. सॉफ्ट सिग्नल पंचांचं जर पाहायला गेलं तर विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. चेक होत असताना आपण बघताय टेक्निकल रूम मध्ये. आणि यस बरोबर विकेट आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपण पाहतायत रेफर होत असताना आपण पाहिलं. आणि एक्झॅक्ट फलंदाज थोडासा ओव्हरस्टेपिंग खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण बघतायत विकेट जो मात्र गमावला जातोय सध्या फलंदाजी करणाऱ्या पश्चिमी संघाकडून. पहिला ब्रेक थ्रो यावेळेस गोलंदाजी करत असताना जबजरंग कोल्ठण टीमला या बॅटलमध्ये मिळत असताना आपल्याला पाहण्यास मिळतोय. जबरदस्त खेळ आहे, चांगला माहोल या सामन्यामध्ये बनवून ठेवला आहे. गोलंदाजी करत असताना सध्या कोल्ठण टीमच्या गोलंदाजांनी 2 षटकांचा काही इथे संपूर्ण झालेला आपण पाहिला. 2 ओव्हर्समध्ये फक्त आणि फक्त दाफलकावरती 15 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. येणारे इक्वेशन 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 63 धाबा म्हणजे रिक्वायर्ड रन रेट जो आपण पाहताय तो 21.00चा झालेला पाहायला भेटतोय. म्हणजे भरपूर मोठा रन रेट जो मात्र इथून मिळवायचा आहे या सामन्याला. रनचेस करत असताना आपण बघाल पश्चिमी टीमला बॉलिंग मार्कमध्ये चेंजेस झाले. बॉलिंगसाठी देवा इथे यावेळेस दाखल होत आहेत. हा चेंडू आउटसाइड द ऑफस्टिक पाहायला मिळतोय. या षटकाची सुरुवात थोडीशी खराब झाली. अतिरिक्त धावेच्या बढतीने दाफलकावरती पश्चिमी संघाला पण बघतायत 16 या दाफलकावरती. भरपूर मोठं बॅटल आहे. सध्या तरी फलंदाज अनसक्सेस राहिलेत पश्चिमी टीमची या बॅटलमध्ये. हो स्विचित खेळायचं होतं यावेळेस देखील आपण पाहतायत खराब चेंडूचा इस्तेमाल गोलंदाज देवा करतोय. कदाचित चमत्कारी रूप या सामन्यामध्ये बनलं तर हा सामना शेवटपर्यंत नक्कीच भिडला जाईल. अतिरिक्त चेंडू आपण पाहिलाय. 1 धावेच्या बढतीने दाफलक पुन्हा एकदा पश्चिमी संघाचा आपण पाहताय 17 या दाफलकावरती पोहोचलाय. सामना जबरदस्त आहे, परंतु सध्या तरी धावेचा पाठला करत असताना थोडा मध्ये आपण पाहतायत डाव खचलेला आहे फलंदाजी करणाऱ्या रवींद्र स्पोर्ट्स पश्चिमी टीमचा या बॅटलमध्ये. किरणवरती भरपूर विश्वास आहे संपूर्ण दगाऊटचा आणि तो विश्वास सिद्ध करेल का बॅटर किरण?
हो, इथे गोलंदाजी करत असताना मैदानावरती आपण पाहतायत सध्या तरी देबा खेळाडू सलग एक्स्ट्रा चेंडूचा इस्तेमाल भरपूर करतायत. गती चांगली आहे. त्यानंतर टप्पा जो करता नियंत्रणामध्ये हवा तो टप्पा यावेळेस या स्पेलमध्ये मिळाला नाहीये गोलंदाज देबाला. 3 चेंडू अतिरिक्त टाकले. धावफलकावरती आपण पाहतायत सध्या तरी फलंदाजी करणारा पशेनी संघ हळूहळू दुगण्या लेवलच्या स्कोरबोर्डवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. 18 धाबा या धावफलकावरती आपण पाहाल. हो, पुढ्यात ठेवण्याचा प्रयत्न. इथे देखील खराब चेंडूचा वापर गोलंदाजी करत असताना गोलंदाज देवानं केलाय. आणखीन एक व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी. बॅटलमध्ये आपण पाहतायत जबजरंग कोलठण संघ 2 षटकामध्ये ठराविक चांगली गोलंदाजी राहिली होती. परंतु इथे सध्या जर पाहिलं तर या स्पेलमध्ये आपण जबजरंग कोलठण टीमची पाहतोय. मिड विकेटला फटका चांगला मिळाली जाते सध्याच्या घडीला. इथे आणखीन एका चेंडूची भूमिका गोलंदाज रोशन गोलंदाजी करत असताना या स्पेलमध्ये. हो, यावेळेस लेग स्विंग होता. पडल्यानंतर चेंडू सेफ झोनच्या बाहेरनं ट्रॅव्हलिंग करतो. एक्स्ट्राच्या बढतीने धावफलक यावेळेस चेंजेस होत आहे. सध्या तरी स्कोरबोर्डला आपण पाहतायत 33 या धावफलकावरती फलंदाजी करत असताना पशेनी संघ पुढ्यात ठेवले. आक्रमण करायचं होतं. सध्या तरी मैदानामध्ये आपण बघू शकाल इथे देखील चांगला चेंडू आहे गोलंदाजी करत असताना गोलंदाज या स्पेलमध्ये आपण बघतायत रोशन या गोलंदाजाला आणखीन एक डॉट बॉल. रवींद्र स्पोर्ट्स पशेनी संघ या सामन्यामध्ये भरपूर स्ट्रगल करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि अशा पद्धतीने आपण पाहतायत हा जो आजच्या दिवसातील पहिला सामना होता तो पहिला सामना इथे जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळाला. तो म्हणजे जबजरंग कोलठण टीम. अभिनंदन. अगदी आपण पाहतायत सध्याच्या घडीला मात्र अगदी सामना जिंकत असताना आपण पाहिला जबजरंग कोलठण टीमला. आणखीन एक मोठा सामना आपल्या सर्वांच्याच भेटीस येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. MS11 वाघाची वाडी आणि त्यांच्या विरोधात आपण बघतायत ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ आपल्याला पाहायला भेटतोय. नुकतंच जर पाहिलं तर आपण बघू शकतायत ब्राईट ब्रदर्स केक शॉप ओनर आपण पाहतायत टीम ओनर आंबेगाव संघाचे आपण पाहतायत एक गोड व्यक्तिमत्व. त्याचबरोबर असोसिएट सल्लागार आपण पाहता श्रीमान दिनेशजी गरज साहेबांचा देखील इथे शुभागमन झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच साहेबांचं देखील आपण हार्दिक असं शुभ स्वागत करूया. MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची ही मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आणि आजचा तिसरा दिवस. आणि या तिसऱ्या दिवसामध्ये आपण नक्कीच साहेबांचं हार्दिक शुभ स्वागत करूया. आणखीन एक मॅच आपल्या सर्वांच्याच भेटीस येते ज्यामध्ये टॉस जिंकून प्रथम आपण बघू शकतायत सध्या तरी MS11 वाघाची वाडी संघ जो मात्र नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम बरोबर आपण बघू शकतायत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो मात्र इथे घेत असताना पाहायला मिळतोय. आणि फलंदाजी करत असताना ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ या बॅटलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
यावेळेस दाखल होत असताना आपण पाहताय मैदानावरती सध्या तरी फलंदाजीसाठी आंबेगाव टीमचे ओपनर प्लेयर्स यावेळेस दाखल होत असताना आपण पाहताय समीर आणि प्रभात हे दोन खेळाडू यावेळेस दाखल होत असताना आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये यावेळेस फलंदाजीसाठी ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाकडून अगदी आपण बघतायत आंबेगाव टीमचे ओनर्स आपण पाहतायत श्रीमान दिनेश गरज साहेब देखील इथे उपस्थित आपल्याला पाहायला भेटत आहेत. नक्कीच ज्याच्या बालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच साहेब देखील इथे आज आपल्या गावचा सामना जो मात्र इथे देखण्यासाठी उपस्थित झालेले आपण बघतोय आणि सध्या तरी मैदानावरती आपण बघू शकाल ही सलामीची जोडी समीर मैदानावरती आहेत. त्याचबरोबर त्याच्या सोबतीला आपण पाहतायत प्रभात हे दोन खेळाडू इथे फलंदाजीमधून दाखल होत आहेत. 5 षटकांचं बॅटल आहे. आपण बघतायत गोलंदाजी करण्याचा निर्णय या बॅटलमध्ये चुनत असताना MS11 वाघाचीवाडी संघ या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी दाखल झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतायत MS11 वाघाचीवाडी संघाकडून पहिल्या स्पेलमध्ये दद्दू इथे दाखल होत आहेत. दद्दू एक चर्चेचा खेळाडू आहे. संपूर्ण जर पाहायला गेलं तर आदिवासी टेनिस क्रिकेट असो त्यानंतर ओपन क्षेत्राचं क्रिकेट असो या दोन्ही क्षेत्रामध्ये खरं तर या संपूर्ण वाघाचीवाडी संघाचा एक वेगळा दबदबा राहिला. परंतु समोर आपण पाहतायत अपोजिट खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ आणि याही संघाची चर्चा भरपूर आहे. पहिला चेंडू ऑन साईडला टर्न करत असताना फलंदाज प्रभातच्या बॅटमधून एक सिंगल इथे रेखाडली गेली आहे. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला फलंदाज समीर आहे साखरेडला आणि यावेळेस कनेक्शन प्रॉपर दिलं ऑन साईड सीमारेषेच्या पलीकडे. या सामन्याचं पहिलं आक्रमण नोंदवत असताना समीरच्या बॅटमधून येतोय चौका. पहिल्या सत्रामध्ये या डाबामध्ये आपल्याला बघायला भेटतोय ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ 5 धावेवरती या धावफलक सध्या तरी सेट झालाय. टार्गेट मोठं सेट करावं लागेल ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमला. समोर आपण पाहतायत MS11 वाघाचीवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय ज्यामध्ये फलंदाजीचा भरणा भरपूर मजबूत आहे आणि इथे आपण पाहताय अगदी त्याच उद्देशाने फलंदाजी करत असताना या बॅटलमध्ये आपण बघतायत आंबेगाव टीमच्या फलंदाजांना 5 धाबा दापल कबड्डी बनल्यात. फिल्डिंगमध्ये थोडंसं क्षेत्र चेंज झालंय. नंदू गोलंदाजी करत असताना या स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चेंडूला वळवण्याची क्षमता नंदूकडे भरपूर आहे. समोर ठेवल्या पडल्यानंतर चेंडू आपण पाहतायत खाली राहतोय आणि या चेंडू आपण बघू शकाल फलंदाज समीरच्या विरोधात नक्कीच थोडासा कठीणाई करत असताना इथे बॅटर समीरला आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल चौकार आल्या त्याच्यानंतर स्वतःला बनवतायत. गोलंदाजी करत असताना नंदू या स्पेलमध्ये या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत या स्पेलमध्ये. हाफटाकर बॉल सफल झाले. 38 सर्कलला आता तोडलाय. फलंदाजी करत असताना बॅटर समीर बघायला मिळत आहे आणि समीर यावेळेस पॉवर प्ले मध्ये कडा प्रहाराची नोंद देतोय. मिड विकेट सीमारेखा पलीकडे मिळत आहेत आणखी एकदा 4. बघायला मिळतात ऑन साइडला खेचलाय. मिडलिंग टायमिंग चेंडू जाईल. लुक ॲट दिस साइड, लुक ॲट दिस डिस्टन्स. चेंडू सीमारेखेच्या पलीकडे. फलंदाज समीरच्या बॅटमधून अटॅकिंग स्ट्रोक षटकार.
एंड करून आपण बघतायत सध्या तरी बॅटलमध्ये फलंदाजी करत असताना ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. आंबेगाव संघाचे आपण बघतायत टीम ओनर, त्याचबरोबर आपण बघू शकाल ब्राईट ब्रदर्स केक शॉपचे सर्व आपण पाहतायत श्रीमान दिनेश दादा गरज साहेब देखील ते उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मालकीचा संघ या सामन्यामध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतोय आणि अपोजिट आपण बघतायत MS11 वाघाचीवाडी संघ या सामन्यामध्ये खेळतोय. क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहतायत पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय गोलंदाज प्रतीक. इथे बॉलिंग ट्रॅकवरती इथे दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल. डॉट फेकत असताना गोलंदाज प्रतीक आपण पाहतोय. लेफ्ट हँडर हाताने गोलंदाजी करत असताना या स्पेलमध्ये आपण बघू शकतायत प्रतीक या स्पेलमध्ये भरपूर मोठं नाव आहे या खेळाडूचं MS11 बागाचवाडी संघाकडून. आज संपूर्ण जर पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बागाचवाडी संघाची एक वेगळी चर्चा आहे, परंतु आज चर्चा कोणाची चांगली राहील या मॅचमध्ये देखील पाहायला मिळेलच. त्याचबरोबर आपण बघू शकतायत जबजरंग कोलठण संघ आपण एक प्रतिनिधी जरूर पाठवायचा आहे. आपले मोबाईल्स इथे राहिलेले आहेत. प्रतीक गोलंदाजी करतोय, समोर फलंदाजी करत असताना फलंदाजीचं डिस्टन्स थोडंसं चेंज केलंय. संतुष्ट गतीची फलंदाजी बॅटलमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या तरी आंबेगाव टीमचे फलंदाज. कारण समोर आपण पाहतायत डावी बाजूनं सध्याच्या घडीला हवेचा प्रभाव जो मात्र उजव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच कारणास्तव कसा बसा या सामन्यामध्ये आपण पाहतायत 2 षटकांचा डाव थोडासा धीमा खेळत असताना इथे आपण ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमला पाहतोय. परंतु MS11 वाघाचीवाडी संघ आहे आणि या टीमला चांगलंच माहिती आहे की कमबॅक कुठे करायचा. प्रतीक या स्पेलमध्ये गोलंदाजी करत असताना ठराविक चांगला चेंडूंचा इस्तेमाल जो नोंदवतोय. 4 खेळ आतापर्यंत या स्पेलमध्ये त्याने ज्यामध्ये आपण पाहतायत 2 सिंगल 2 डॉट बॉल. धावफलकावरती आपण पाहता आंबेगाव संघ कोणतंही नुकसान न करता 17 या धावफलकावरती आपण पाहताय. 17 आहे त्यावेळेस फलंदाजाला थोडासा खतरा बनला आहे कारण बिस्टाबिंग फलंदाजाची लिखली जायला अधुरी काढी. रेड सिग्नल OUT आउट. पहिला विकेट डाऊन. फलंदाजी करत असताना ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ डिझाई. पहिला विकेट इथे मिळाला गोलंदाज प्रतीकला या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना. नवीन बॅटर सध्या तरी जयेश इथे या क्रीजवरती दाखल होत असताना आपण पाहताय. या खेळपट्टीची चर्चा जर करायला गेले तर नक्कीच लेदर विकेट जी मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि या लेदर विकेटवरती आज टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्रामी नक्कीच खेळ जो मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फलंदाजीचं डिस्टन्स थोडंसं बदललंय. आपण पाहताय स्वीपर थर्डबॅटमधून इथे बॅटिंग करत असताना आंबेगाव टीमला या चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत. सांघिक 2 ओव्हरचा खेळ इथे संपन्न झालेला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीमध्ये 1 सेट इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना या बॅटलमध्ये आपण पाहतायत ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमला ज्यांच्या धावफलकावरती आपण पाहतायत 19 धावा. स्कोरबोर्डला सध्या तरी बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा नंदूला इथे MS11 वाघाचवाडी संघ आडत असताना आपण बघ या बॅटलमध्ये थोडंसं आपण पाहताय कंट्रोलिंग फलंदाजी होतीये. मागे सरकली त्यानंतर डिलिकेट टच केलाय आणि जसा मोका मिळाला स्वीपर थर्डबॅटला बेट करत असताना यावेळेस परफेक्ट टायमिंग समीर सपाटमधून मिळतील आंबेगाव टीमला 4.
पाहतायत थोडंसं इथे स्वतःला आवरत असताना या डाबामध्ये आपण पाहिले बॅटर समीरला, कारण त्याला माहिती आहे समोर MS11 वाघाचवाडी संघ आहे आणि वाघाचवाडी संघ म्हटला तर नक्कीच भरपूर ताकदीचा संघ आहे. हा चेंडू चांगला गोलंदाज नंदू या स्पेलमध्ये गोलंदाजी करत असताना इथे सध्या तरी चांगल्या चेंडूंचा इस्तेमाल नोंदवतो. अगोदरच्या चेंडूवरती जर पाहिलं तर आपण चौकार येत असताना पाहिला, त्यानंतर हा चेंडू थोडासा जर पाहिलं तर हुलकावणी देत असताना आपण पाहिला समीर या फलंदाजाला पुढे ठेवले. यावेळेस क्रॉस बॉर्डर स्ट्रोक मैदानावरती फलंदाजी करत असताना समीर बघायला मिळतील आणि समीर आता या सामन्यामध्ये सन्नाटा नाही तर गरमीचा माहोल तयार करतोय. मिड विकेटला ठोकलाय, आणखीन एक दर्जेदारी फटका, चौकार. समीरची बाट मात्र जी बोलबाला कुठली आणि सध्या फलंदाजी करत असताना शिरकाव नोंदवलाय. बॅटिंग करत असताना समीर या फलंदाजाने आणखीन एका मोठ्या फटकाचा हल्ला बोललाय आणि मिड विकेटला आता बोलत असताना आणखीन एक मॅक्सिमम सिक्सर. आपण पाहताय बॅटर सध्या तरी बॅटिंग करत असताना ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमचा समीर या फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहताय वैयक्तिक 10 चेंडू 29 धाबा आल्या तरी टीम टोटल 33 वरती. चांगली फलंदाजी झाली आहे. गोलंदाज नंदूवरती प्रेशर आहे. हा चेंडू आउटसाइड द लेग पाला मिळतोय. खराब चेंडूचा वापर यावेळेस होत असताना MS11 वाघाचवाडी टीमच्या नंदूकडनं आपण पाहताय मानसिक थोडंसं प्रेशर यावेळेस बनवून ठेवलंय फलंदाजांमधून. आपण बघतायत जयेश आणि समीर या दोन फलंदाजांनी. आक्रमण तर भरपूर झाली आहेत. ब्रेक थ्रो आणावा लागेल गोलंदाजी करत असताना इथे नंदू या गोलंदाजाला, परंतु मॅच मध्ये आपण पाहताय माहोल वेगळा आहे कारण फलंदाज समीर रंगामध्ये आलाय आणि आणखीन एक आसमानी धमाका, आसमानी टोला यस वसुली झाली आहे. 6 धाबेची षटकार. स्पेलमध्ये भरपूर महागडा पडलेला आपण पाहताय. या स्पेलमध्ये गोलंदाजी करत असताना हो आणखीन एक चांगला फटका आहे. फुलटॉस होता समीरच्या बॅटमधून आपण पाहतायत आणि बॅकवर्ड स्पेलेगमध्ये स्ट्रोक कंप्लीट केला होता. सिंगल इथे या चेंडूवरती मेथी आपण पाहतायत 3 षटकांचा काही इथे समाप्त झालाय. नंदूची 2 षटकं आपण पाहिली आहेत या बॅटल ऑर्डरमध्ये. आपण बघू शकतायत 2 ओव्हर्समध्ये नंदूने 37 धावा खर्च केल्यात. त्यानंतर प्रत्येकचं षटक भरपूर चांगलं राहिलेलं आपण पाहिलंय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीमध्ये MS11 वाघाचवाडी संघाला जर बघायला गेलं तर 41 धावा खर्च करत असताना आपण पाहिलंय. फलंदाजीमध्ये ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ 1 विकेट गमवत असताना 41 या स्कोरबोर्डला आपण बघू शकतोय. फलंदाजी करत असताना या डाबामध्ये सध्या तरी मैदानावरती आपण पाहतायत 41 धाबा दाफलकावरती. त्याच्या लॉट्स मध्ये जर पाहिलं तर खूप साऱ्या ताकदवर संघांचा सहभाग बघायला मिळतोय. 4थ्या स्पेलमध्ये सुरुवात झाली. बॉलिंग ट्रॅकवरती तुषार इथे दाखल होतात. हो तुषार 6 चेंडू मैदानावरती आपण पाहताय. बॅटर समीर आता अक्षरशः या डाबामध्ये अगदी खवळलेला आहे आणि ऑन साइडला परफेक्ट चेंडूला केले गोल. आणखीन एक कनेक्शन प्रॉपर सिक्सर.
तुषारच्या विरोधात पहिला चेंडूवरती आपण पाहतायत कड्या फटक्याची नोंद जी मात्र देत असताना बॅटर समीरला आपण पाहिलंय. समीर वैयक्तिक 13 चेंडू 42 वरती फलंदाजी करतात. कदाचित या स्पर्धेतील आजच्या दिवसामध्ये पहिलं अर्धशतक देखील पाहायला मिळेल का ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमचा फलंदाज समीरच्या बॅटमधनं हे देखील पाहायला मिळेलच. ऑन साईडला फटका चांगला होता मिड विकेट एरियामधून आपण बघतायत 2 धाबेचा नक्कीच लेखाजोखा बडवत असताना इथे 2 धाबेच्या बढतीनं दाफलकावरती आंबेगाव संघ आपण बघतायत 49 या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला भेटतोय. आणि एक महत्वाची सूचना आमच्यापर्यंत पोहोचलेली आपण पाहतायत. नक्कीच प्रेक्षकांसाठी सूचना आहे. ब्लॅक स्क्रीन समोर जे प्रेक्षक बसलेत त्यांच्यासाठी की आपण बाजूला जायचे कारण मेन कॅमेरा तिथे येतोय. मित्रांनो प्लीज थोडंसं साईडला जा. मैदानाच्या सभोवताली भरपूर हिरवळ झाडी आपल्याला पाहायला मिळते. हवेचा प्रभाव देखील चांगला त्यामुळे तिथे तुम्ही राहायचं नाहीये. बाजूला भरपूर जागा आहे. एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगला होता बॅटर समीरच्या बॅटमधून. इथे देखील सेकंड रनचा प्रयत्न करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेटमध्ये आपण पाहतायत 2 धाबा या चेंडूवरती देखील मिळत आहेत आणि बॅटिंग करत असताना आंबेगाव संघ नक्कीच वैयक्तिक संघाचं अर्धशतक देखील ओलांडत असताना आपण पाहिलं आहे. 51 धाबा दाफलकावरती आहेत. MS सिल्वर बागाचवाडी संघ सुरुवातीला टॉस झाला होता, टॉस जिंकला, गोलंदाजी स्वीकारली आणि सध्या गोलंदाजी करत असताना अगदी गोलंदाजांवरती भरपूर आक्रमण राहिली आहेत. पुढे ठेवलं इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न, फटका प्रॉपर आणि याचबरोबर आपण पाहतायत बॅटिंग करत असताना फलंदाज समीरचं या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक जे मात्र आज झळकत असताना पाहायला भेटतंय. तो आलाय आणि तो आज स्वतःला सिद्ध करून गेलाय. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमचा दाण्यावाग समीर मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाची चर्चा करत असताना पाहायला मिळाला. जबरदस्त फलंदाजी, षटकार आलाय दाफलकावरती आंबेगाव क्रिकेट संघ. दाफलकाला आपण पाहतायत 57 या दाफलकावरती आपण बघतोय. खूप मोठं बाठले आणखीन एक आक्रमण. हो यावेळेस आज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत आंबेगाव टीमची रन मशीन थांबायचं नाव घेत नाही. आणखीन एक मोठा धमाका, षटकार. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तुषारच्या विरोधात 3 षटकार जे मात्र अगदी हितसड आपण पाहिली आहेत. दाफलकावरती 1 सेट इनिंग मध्ये आपण पाहतात 63 धाबेवरती बॅटिंग करत असताना ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ या दाफलकाला आपण पाहता. यावेळेस मिस्टामी स्टोक सॉफ्ट डिसमिसल होऊ शकत आहे आणि मॅच मध्ये आता वापसी बनेल. MS सिल्वर बागाचवाडी संघाला मिळत आहे नक्कीच एक सेट फलंदाजाचा विकेट समीर बाद. वैयक्तिक समीरच्या बॅटमधून आपण 18 चेंडू 58 धाबा बनत असताना पाहिल्या. त्यानंतर ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ जर पाहिलं तर आपण बघू शकतायत भरपूर मोठ्या दाफलकावरती मात्र इथे फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 63 धाबा दाफलकावरती आहेत. बरोबर आज टीमचे पुरस्कृत देखील आपण इथे उपस्थित पाहताय. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमचे श्रीमान दिनेशजी गरज साहेब देखील आज भरपूर खुश आहेत. परंतु इथे षटक क्रमांक 5 ला सुरुवात झाली आहे. प्रमोदचा पहिला चेंडूवरती वापसी बनते MS सिल्वर बागाचवाडी संघासाठी. आणखीन एक विकेट फलंदाज बाद.
प्रशांत आला आणि प्रशांतच्या बॅटमधून पुन्हा एकदा सामन्याला मात्र नक्कीच जबरदस्त बोर्ड भेटलाय. आणखीन एक आक्रमण सिक्सर. MS11 वाघाचोडी संघाच्या गोलंदाजांच्या विरोधात सध्या तरी भरपूर मोठ्या धावफलकाची निर्मिती नोंदवत असताना इथे आपण बघतायत या डाबामध्ये सध्या तरी आंबेगाव टीमच्या फलंदाजांना प्रशांतच्या बाटमधून षटकार येतोय. ब्रायट ब्रदर्स आंबेगाव संघाला आपण बघू शकता त्यावेळेस धावफलकाला फलंदाजी करत असताना 69 धाबा. शेवटचं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतोय. प्रमोद इथे गोलंदाजी करतायत. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते. आपण बघू शकतायत आजच्या लॉट्समधील तिसरा सामना फर्स्ट राऊंडचा जर पाहायला गेलं तर आपण बघणार आहोत जेगावदेव जांभूळवाडी आणि त्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळेल सचिन इलेव्हन झुगरेवाडी. या दोन संघामध्ये दोन्ही टीम्स आपण बरोबर मिड इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी पोहोचायचं आहे. टॉस देखील तिथे केला जाईल. मॅचमध्ये आपण पाहताय पुढे एकदा वापसी झाली. प्रमोदला मिळतो आणखीन एक विकेट. फलंदाजी करत असताना इथे बॅटर बाद झालेत आंबेगाव टीमचे. 69ला 4 विकेट अशा पद्धतीचा धावफलक फलंदाजी करत असताना या बॅटलमध्ये ब्रायट ब्रदर्स आंबेगाव टीम आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. चर्चेचा माहोल पाहायला मिळतोय. बॅकफूटला गेले आहेत त्यानंतर हा फटका आपण बघतायत डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक्झिक्यूट करत असताना फलंदाज सक्सेस राहतील. प्रवीण मैदानामध्ये आपण पाहिला बॅटिंग करत असताना लॉंग ऑफ एरियामधून 2 रन्स भेटत आहेत. याच बरोबरीनं धावफलकामध्ये आपण बघाल आंबेगाव क्रिकेट संघ 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 71 या धावफलकावरती सध्या पोहोचतोय. चांगली फलंदाजी राहिली या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना आंबेगाव टीमच्या फलंदाजाची क्रॉस बॅटर स्ट्रोक फटका बसतोय. क्षेत्ररक्षक विकी होते. विकीने टिपला जाईल. सामन्यामध्ये पसरली जाईल शांतता. यस आंबेगाव टीमला लॉस विकेट. विकेट मिळतोय. 71 वरती 5 विकेट फलंदाजी करत असताना ब्रायट ब्रदर्स आंबेगाव संघाला आपण पाहताय. चला पुढच्या सामन्याचा आपण टॉस करतोय. लगेचच आपण बघू शकतायत सचिन इलेव्हन झुगरेवाडी आणि त्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळतोय जेगावदेव जांभूळवाडी या दोन टीम मध्ये बरोबर इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस केला जाणार आहे. दोन्ही टीम्स आपण यायचं आहे. ऑन साईडला फटका चांगला. यावेळेस सिंगलचा प्रयत्न फलंदाज करतायत आंबेगाव टीमचे. सेकंड रनचा प्रयत्न होतोय. बरोबर आपण बघाल खेळपट्टीच्या आतमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतील. बनसर इनिंगचा डाव इथे संपन्न झालेला. फलंदाजी करत असताना ब्रायट ब्रदर्स आंबेगाव टीमला आपण फर्स्ट इनिंगमध्ये पाहिलंय ज्यांनी स्कोरबोर्डला आपण बघतायत 73 धावा ज्या मात्र बनवलेल्या आहेत आणि 74 धावेचं आव्हान जे मात्र सेट केलंय MS11 वाघाचोडी संघासमोर. चला टॉस केला जातोय. सचिन इलेव्हन झुगरेवाडी त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना पाहायला मिळेल जेगावदेव जांभूळवाडी या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच या सामन्याचा टॉस इथे होणं फार अपेक्षित आहे. टॉस केला जाईल. आपण सर्वजण एन्जॉय करतोय. MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 हे पहिलं पर्व आणि या पर्वामध्ये आपण पाहतायत आजचा तिसरा दिवस. चला प्रेक्षकांना पुढेच एकदा सूचना आहे. जे 2 प्रेक्षक ब्लॅक स्क्रीन समोर बसलेत त्यांना की आपण बाजूला जायचं आहे मित्रा. नंतर स्वतः आमचे आयोजक येतील आणि तिथे तुम्हाला हाताला पकडून बाजूला आणतील हे लक्षात ठेवा. कारण वारंवार आम्ही तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. त्या सूचनेचं पालन आपण देखील करायचं आहे. मेन कॅमेरा तिथे येतोय मित्रा. प्लीज थोडंसं साईडला जाशील तर बरं होईल.
टॉस जो इथे टॉस बॉक्समध्ये संपादित करायचा आहे. गोड व्यक्तिमत्वाचे मात्र इथे उपस्थित झालेले आपण पाहतोय. आजच्या लॉर्ड्समधील हा तिसरा सामना असणार आहे. अगदी आपण बघताय या सामन्याचा नाणेफेक जो इथे आपल्या दादाच्या शुभास्ते होत असताना पाहायला मिळतोय. एम एस स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा आजचा तिसरा दिवस. आजच्या लॉर्ड्समध्ये देखील दादा संघाचा सहभाग जो आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकी झाली आहे. टॉस इथे झालेला आहे. टॉसमध्ये आपण पाहताय सचिन इलेव्हन जोगरेवाडी संघ जो मात्र बाजी मारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि टॉस बॉक्स मधून एक महत्त्वाची बातमी, एक महत्त्वाची न्यूज तुमच्यासोबत येते की टॉस जिंकलाय सचिन इलेव्हन जोगरेवाडी टीमने. प्रथम फलंदाजी घेतली आहे आणि अपोजिट आपण पाहतायत गोलंदाजीसाठी चॅलेंज केलंय ते म्हणजेच जयगावदेव जांभूळवाडी टीमला. दोन्ही टीमला नेक्स्ट मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. त्याचबरोबर फलंदाज दाखल करायचे आहेत एम एस इलेव्हन वाघाचवाडी संघ. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. डीजे आहेत 73 धाबा बनवलेल्या आहेत ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमने आणि 74 धाबेचा पाठला इथे करत असताना आपल्याला पाहायला मिळेल एम एस इलेव्हन वाघाचवाडी संघ. बॅटल इंटरेस्टेड राहील, बॅटल मजेदार राहील कारण एम एस इलेव्हन वाघाचवाडी संघाकडे देखील फलंदाज जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच या सामन्याची चर्चा शेवटपर्यंत खूप चांगली होईल. टॉप ऑर्डरचे खेळाडू यावेळेस दाखल झालेले आपण पाहताय. फलंदाजीमधून आपण बघताय स्ट्रायकर एंडला विकी पारदे आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर नॉसाकर एंडवरती आपण बघू शकतायत भाविन बघायला मिळत आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीण. लेट्स प्ले. सामन्याचं दुसरं होतं सुरू सत्र आणि सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज प्रवीण. पहिला चेंडूवरती आक्रमण केलाय. फलंदाजी करत असताना हॅमर केलाय फलंदाज विकी पारदी. ऑन फायर, सक्सेसफुल अँड पॉवरफुल षटकार. मी अगोदरच सांगितलं होतं की हा सामना पाहायला भरपूर मजा येणार आहे आणि एक्झॅक्ट चर्चा आता राहिली आहे या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना विकी या फलंदाजाची. समोर आणखी एक आक्रमण. हो, या खेळाडूला रोखणं कदाचित ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमला कठीण जाऊ शकतंय. बॅक टू बॅक सलगचा अजून एक आक्रमकतेचा इशारा. स्टेट इट विशेबला चौकार. एक हुकमाचा खेळाडू आहे एम एस इलेव्हन वाघाचवाडी संघाचा आणि तो हुकूम इथे बजावला जाईल. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतायत. बॅटच्या एंडिंग झोनला कनेक्शन बनले सेकंडांचा प्रयत्न होतोय. कदाचित रिस्क उचलली होती परंतु शेवटून नकार दिलाय. मैदानामध्ये बॅटिंग करत असताना बॅटर विकीने विकेट थांबवणं फार गरजेची राहील या मॅचमध्ये. फलंदाजी करत असताना एम एस इलेव्हन वाघाचवाडी टीमला चांगल्या पार्टनरशिप मधून फलंदाजी बनवावी लागेल. सिंगल आली आहे दाफलकापर्यंत आपण पाहताय. 74 धाबेचा पाठला करत असताना एम एस इलेव्हन वाघाचवाडी संघ कोणतेही नुकसान न करता 11 या दाफलकापर्यंत आपण पाहतोय. फिल्डिंगमध्ये थोडीशी वापसी बनवली जाते. यावेळेस आपण पाहताय 38 सर्कलच्या आतमध्ये 9 खेळाडू काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्यामध्ये गोलंदाज, त्यानंतर स्वीपर थर्डमॅन, स्वीपर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट लॉंग आउट, शॉर्ट स्क्वेअर लेग. चांगली फिल्डिंग साईट आहे. पुढ्यात ठेवलं यावेळेस आक्रमण. भाविन वाघ यावेळेस करेल. बॅटचा फेस खुला, मोका मिळाला आणि मोक्यावरती आता हा येतोय धमाका सिक्सर.
करणारे हेच दोन्ही फलंदाज सांगतायत. षटकार भरपूर चांगल्या संख्येत येत असताना पाहायला मिळत आहेत. हो भावी न्यावेस बरसात नोंदवेल आजच्या दिवसातील सर्वाधिक लांबच्या पल्ल्याचा मोठा धमाका. भावीन वागच्या बॅटमधून सलग दुसरा आक्रमण. टी फोर्टॅट म्हणतात ना, बारी बारी सबकी बारी, पहिले तुमची आणि आता आमची. अजून एक षटकार. चर्चाबद्ध फलंदाजी पाहायला भेटतीये. 23 धाबा दाखल का बरदेत MS11 बागाचोडी संघ या सामन्यामध्ये फलंदाजी करतीये. 74 धाबेचा पाठला करत असताना या सामन्यामध्ये आपण पाहताय दोन्ही खेळाडू इथे फलंदाजीचा जो टॅलेंट आहे तो भरपूर चांगल्या पद्धतीने दाखवलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये समोरच्या दिसला फटका, चांगल्या सेकंडचा प्रयत्न, चान्सेस कदाचित आहेत आणि एक्झॅक्ट चुकी केली आहे. मॅच मध्ये आपण पाहताय गरज नव्हती परंतु अपेक्षा केली आणि आता फलंदाजी करत असताना मोठा विकेट. कदाचित हा टर्निंग पॉइंट बनू शकतोय या मॅच मध्ये. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमला विकी पारदी नाराज झालाय कारण इथे आपण पाहतायत नक्कीच संघाला गरज होती आणि तिथे मैदानावरती आपण पाहतायत ही थोडीशी मिस्टेक. बघा मित्रांनो, आयुष्यामध्ये खरतर एक चुकी तुमचं अस्तित्व उद्ध्वस्त करू शकते आणि क्रिकेटमध्ये देखील एक चुकी तुमचा खेळ संपवू शकते आणि इथे आपण पाहता ही चुकी भरपूर मोठी आहे. MS11 वाघाचवाडी संघाची विकेट. पहिला फलंदाज बाद, विकी आउट. 24 ला पहिला धक्का MS11 वाघाचवाडी टीमला. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. अगदी आपण पाहतायत विकी इथे बाद झालेला आपण पाहिलेला आहे. सध्या तरी सामन्यामध्ये शांतता पसरलेली आपण जरूर पाहिली आहे. नवीन बॅटर यावेळेस फलंदाजीसाठी आपण बघू शकाल ज्ञानेश्वर इथे दाखल होत आहेत मैदानावरती. हा चालेल. आपल्याला पाहायला मिळतोय
चौकार आलाय फलंदाज ज्ञानेश्वरच्या बॅटमधनं दाफलगावरती आपण बघाल यावेळेस सध्या तरी MS11 वाघाचोडी संघ 34 वरती पाहायला मिळतोय. चांगली आक्रमण झालेली आहेत या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना MS11 या टीम कडून सॉफ्ट हँडेडली मैदानाच्या